पाचचे सर्व उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, एक साधा विचार करा. मी भाषण करणार नाही. जवळपास सगळ्यांनी माझं भाषण ऐकलं असेल. मला भाषण करायचं की जरा आवाज तुम्हाला माहित आहे, माणसेले फायदा असे. मी थोडा एक संवाद साधणार आहे. बघा, साधा विचार करा. एखादं जर दारूचं दुकान असेल तर दारूवाल्याला नेहमी असं वाटतं की पिदाड्याचं प्रमाण वाढावं. खरं आहे का? थोडं बोलत जा, कारण गिऱ्हाईक वाटे की नाही. साधा प्रश्न. एखाद्याने बँक काढली की त्याला काय वाटतं की माझ्या बँकेचे लोक कर्जदार झाले पाहिजे. बरोबर आहे ना? थोडं बोला, नुसतं म्हणजे असं आहे की नाही. आमची कैलासची बायको हो म्हणते. काय बात. आता तिकडे टावर पकडला, आता टेन्शन लागेल. आता आली तिकडे. थोडं लक्ष द्या. थोडं आता एखादं दारूचं दुकान जर असेल तर त्याला असं वाटतं की दारू पिणाऱ्याचं प्रमाण वाढावं, कारण त्याचा धंदा वाढेल, बिझनेस वाढेल. डॉक्टरला असं नाही वाटत असते की लोक सतत बिमार पडले पाहिजेत. पैसा. बँकेला वाटते लोकांनी लोन घ्यावं, आमचं कर्जदार व्हावं नफा कमावण्यासाठी. म्हणजे तिघांचा जरी विचार केला तर तिघही आपल्या सगळ्याचं शोषण करण्याचं काम करतात. पण आपला जर कोणी विचार करेल तो फक्त आपला माणूस. त्या माणसाचं नाव आहे श्यामभाऊ धुळे. सगळं ओरिजिनल क्वालिटी. 24 कॅरेट, 23 नाही, 22 नाही, डायरेक्ट 24. विषयच नाही. मतदानाचा अधिकार संविधानामुळे इथे मतदार आणि उमेदवाराचे नाते जुळे. आता वार्डाचा विकास होणार, कारण निवडून येणार आमचा श्यामभाऊ. हाच आवाज आपला 2 तारखेपर्यंत कायम ठेवायचा. आलं लक्षात? आपली निशाणी पावर ना. आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी श्यामभाऊची निशाणी, श्यामभाऊची निशाणी. पैसे घेतलेल्या लोकांचा आवाज निघतो का? बरोबर आहे की नाही? हा ओरिजिनल आवाज बघा. हे इलेक्शन म्हणजे काही नाही, साधा विषय आहे. हे इलेक्शन म्हणजे बेईमानी विरुद्ध इमानदारी. हे इलेक्शन झूठ विरुद्ध सच. हे इलेक्शन दलाल विरुद्ध लाल. आणि तिकडे दलाल आहेत, आमच्याकडे लाल आहे. या लालचं नाव आहे श्यामभाऊ धुळे. आणि म्हणून श्यामभाऊ साठी एक मला शेर आठवला, उधर मोह माया जाल है. तिकडे मग चुत्या बोलून नाही सगळं चालू. ये करूंगा 50 साल से बैठून गया, ऐसा करूंगा वैसा करूंगा. तिकडे सबाई उधर नाही. माझा आवाज आहे की ते घाबरून जाते. वाटलं बॉक्स तिकडे तोड द्या. उधर मोह माया जाल है और इधर तो सबका ख्याल है. उधर इधर आवाज आ रहा ना. उधर मोह माया जाल है और इधर सबका ख्याल है. उधर सब दलाल था, इधर माई का लाल है. मी उंबरखेड मध्ये आलो आणि मला कार्यकर्ता भेटला. माय काय झालं? गेल्यानंतर येते का परत? गैरसमज मध्ये केव्हा एवढं श्यामभाऊला मग काय नाही. 2 तारखेनंतर चालेल गेले इकडे जावा की 2 तारखेपर्यंत मायाला महत्वाचं काम आहे. एक मतदार आपल्याला महत्वाचं. आता कुठे जायचं नाही. म्हणून आता वाढ सोडून जायचं नाही. आहे की नाही? काय केलं? पुढे जाऊ नको. मी जेव्हा उंबरखेडमध्ये एंट्री केली आणि एक कार्यकर्ता भेटला मला. इथलाच मतदार, बहुतेक आपल्या वार्डातला. मी भाऊ कुठला? म्हणजे दादासाहेब वार्ड क्रमांक 5. बर किती जण आहेत म्हणे? 4-5 उमेदवार आहेत म्हणे. हा किती आहेत? 7. मेन पक्षाचे किती आहेत? 4 म्हणे. बरोबर आहे का? मग मी त्याला सहज विचारले का अंदाज घेण्यासाठी. मी त्या पक्षाचा उमेदवार कसा आहे? ते तो गेलेली केस आहे.
खरं खरं सांगायला बरोबर, कारण तुला माझ्या ठेकायचं काम पूर्ण करायचं तुला पहिलाच व्हायचं आहे. ते ठेका आपल्याकडे आहे की नाही. मी भाषण करण्यासाठी काही मुद्दे लागतात ना, मी त्याला सहज द्यावे, ठीक आहे म्हटलं. पण त्या दुसऱ्या पक्षाचा उमेदवार कसा आहे, तिथं जाऊन आलेली केस केशव दिसायला तिकडे. तिसऱ्याचा ते जायच्या मार्गावर आहे म्हणे. सगळे उमेदवार असे होते का लाईनवरले, ते गेलेलं आहे म्हणले. मी परेशान झालो आणि त्याला रागात विचारलं. मी म्हणलं सांग एकतरी केस चांगली आहे की नाही त्या वार्डामध्ये. इमानदारीच्या सांगतो, तो रागात आला असं म्हणल्यानं काय होता म्हणे दादा साहेब, सगळ्या पक्षाचे गेलेली केस जरी उमेदवार असतील, एक आमच्या वार्डामध्ये अशी केस आहे की ते सगळ्याला पायाखाली तुडवणारी केस आहे, ती आमच्या वार्डाचा विकास करणारी केस आहे. त्या केसचं नाव आहे शामभाऊ. तुम्हाला सांगतो, नगरपालिका भारतीय संविधानाचं भाग 9 आर्टिकल 243 हे नगरपालिकेसाठी आहे. 26 जानेवारी 1950 पासून नगरपालिका अस्तित्वात आलेली आहे. 1950 50 25 75 वर्षे, 75 वर्षापासून इलेक्शन चालू आहे. तर दर 5 वर्षाला एकच कॅशेट. आम्ही नाल्या दुरुस्त करू आहे की नाही, आम्ही पाणी देऊ, आम्ही कचरा साफ करू, आम्ही फिल्टरचं पाणी देऊ, आम्ही येऊ करू देव करू. किती वर्षापासून? 75 वर्षापासून एकच कॅशेट. बघा खरं सांगा, 75 वर्षात मायानो विकास झाला का? बरं तीच नाली काही वेगळी नाही. 50 वर्षात 75 नाली, पाणी, कचरा, दुसरं काहीच नाही. 75 वर्षापासून झाला का तुमचा विकास? नक्की आहे झाला विकास? तुम्हाला माहित नाही, मी सांगतो झाला विकास म्हणून. पटून असला तर टाळ्या वाजवायच्या. 75 वर्षापासून ज्यांनी म्हटलं नाली करतो, पाणी देतो, फलानं करतो, कचरा काढतो, हे करतो, विकास वार्डाचा झाला नाही, त्या सगळ्या लोकांचा झाला. तुम्ही जे नगरसेवक होते त्यांचे येण्याच्या अगोदर घर बघा ना, आता घर बघा जाऊ. त्याचे कपडे बघा, जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आले वार्डामध्ये तेव्हाचे कपडे बघा आणि आताचा थाट बघा. सगळं शेण खाल्लं त्यांनी. वार्डामध्ये नाली करण्याआधी त्याचं घे कमिशन. कोणी जास्त कमिशन खाते, कमी कमिशन खाते. शेण जास्त कमी, कोणी जास्त सारखं नसते कमिशन. शेण आहे ना, कमी जास्त होत राहते. असं आपल्या पोटासारखंच असते. कोणी 2 भाकरी खाते, कोणी 3 भाकरी खाते. मायानो आणि बहिणीनो, माझ्या भावांनो, 50 वर्षापासून ही औलाद म्हणते नाली करू, पाणी देऊ, कचरा काढू, येऊ करू, देऊ करू, काहीच केलं नाही. यांनी फक्त नालीचे पैसे खाल्ले, यांनी कचऱ्याचे पैसे खाल्ले, यांनी पाण्याचे पैसे खाल्ले, तुमच्या तोंडातला घास खाल्ला. आणि म्हणून ज्यांनी 75 वर्षापासून आमच्या तोंडातला घास खाल्ला, त्याच्या तोंडात माती घालण्यासाठी इलेक्शन आहे. हे आपण सर्वांनी करावं. बघा 5 वर्षापासून खरं बोला, मी श्यामचं काम आमच्या गौतमरावनी सांगितलं, उंबरखेड शहरापुरतं नाही, उंबरखेड तालुक्यापुरतं नाही, यवतमाळ जिल्ह्यापुरतं नाही, सगळ्या विदर्भात आहे. आता एक तुम्हाला सांगतो, श्याम म्हटलं की इथले अधिकाऱ्याची चड्डी पातळ होते. मग ठाणेदार असो का, तहसीलदार असो का, DYSP असो का, SDO असो. हे माहिती तुम्हाला? तुम्हाला खरं सांगतो, त्याला त्या कामाची नगरसेवक व्हायची काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. सिद्धूला, श्यामला एवढी धमक आहे त्या माणसामध्ये, एवढं काम आहे. विचार करा, उद्या पोलीस स्टेशनचं काम निघालं तर कोण धावून येतं? दवाखान्याचं काम निघालं कोण धावून येतं? नगरपालिकेचं काम निघालं कोण धावून येतं? आणि म्हणून मायानो बहिणीनो, थोडं जर आपल्या अंगामध्ये खरंच सच्चा रक्त असेल तर आपण इमानदारीचा दिवस रात्र एक करा आणि आपल्या श्यामला निवडून आणा. या भडव्याला जे माजलेले होते ना पैसेवाले, यांनी अवकात दाखवा, अवकात. आजही त्याचा गैरसमज आहे. मला भेटले, नेहमी रोज भेटतात. दादासाहेब तेच म्हणले मला, तुमचा माणूस उभा आहे म्हणजे. मी हो, मी कसं वातावरण आहे, खरं सांगू का म्हणले, खरं सांग. तुमचा श्याम तसा निघला म्हणजे निवडून आला म्हणले. विरोधक
विरोधक म्हणला तुमचा श्याम निघला म्हणजे तसा पण घातला की त्यानं मधात पण म्हणले की घाबरलो पणचा प्रॉब्लेम होय ना पण म्हणल्यानं मी काय उपाय गतिरोधक दादासाहेब म्हणले माल लय आहे म्हणले माल म्हणजे समजते ना पैसा माल आणि त्याचे खरंच खिशे भरून होते खिशे बघा म्हणले खिशे आमचे फुल भरून खिशे हे खिशे सगळे खिशे मी म्हटलं मग दादासाहेब आपला सगळं इंदिरा वार्ड दुसरा कोणता एवढाच आहे का आमची शेवादास कॉलनी आमचं पाटील नगर आमचं इंदिरा नगर काय बोलले ते आम्हाला माहित आहे म्हणजे त्या लोकांची काय अवकात आहे काय इंदिरा नगरच्या लोकांची काय अवकात आम्हाला माहित आहे म्हणले मी म्हणजे दादा म्हणले श्यामचं आज वातावरण आहे म्हणले तसा श्याम निघला म्हणले आता आम्हाला त्याची अवकात माहित आहे म्हणले मला रागाला मिळून म्हणजे कसं तो म्हणाला दादा श्यामने किती प्रचार करू द्या त्या लोकांनी किती गोष्टी करू द्या या लोकांची अवकात माहित आहे शेवटच्या दिवशी आम्ही एकाएकाला 1000-2000 विकत घेऊ म्हणले इमानदारीच्या बोला विचार करा बैलाची किती किंमत आहे तुम्हाला माहित आहे 50 ते 60,000 किती आहे बैलाची किंमत 70 धरा 50 धरा बकऱ्याची किंमत 10,000 आणि माणसाची किंमत 1000 माझ्या गेलेल्या पुरता द्यावे बायानो बहिणीनो तुम्हाला जन्म देणाऱ्या मायबापाची शपथ आहे तुम्ही आवाज काढायचा तुम्ही शोधा तुम्ही 1000 रुपयाला ऐकणारे आवाज आहात का कॅमेरे पुरुष ज्याचे तोंड बंद राहते त्याला उद्या जाऊन भेटून काय आले काय नाही घेत नाही मला विश्वास आहे मी मजाक करायलो ते तर विसीपणाचे पैसे घेऊन यायचे आहे का जाईल का ते का पायावर ना आलं तरी मी बघून घेतो पाय शिल्लक ठेवू नका पैसे घेऊन आले की 1 तारीखला श्याम सगळे आपले सांड जे आहेत की नाही सगळे फायर कळलं ना फायर लावून काय नाही तुम्ही इमानदार जर मला शब्द द्या असं हातवरी करून द्या तुम्ही 1,000 रुपयाला विकणार आहात का हातवरी करा नाही वाले कॅमेरा तिकडे ताईला द्यायचे का ताई हातवरी नाही ताईचा काय बुडली मग असं काऊन का पॅरलेस झाले का असं करा असा करायला असा हातवरी करतात असं करा तुम्ही 1,000 रुपये घेणार आहात का हातवरी करा घेणार नाही ते इमानदारीच्या तुमच्या भरोश्यावर मला विश्वास होता मी त्याला काय बोललो माहितीये का ते तर बोलून दाव का मी त्याला मी म्हणालो तो म्हणाला दादासाहेब इंदिरानगर असेल पाटील नगर असेल शेवादास नगर असेल आणि ह्याची अवकात माहिती आणि मी 500,000 ला विकत घेतो म्हणले तुमच्या महागाऱ्या मी त्याला सांगितलं काय सांगितलं माहित आहे मी म्हणलो मोदी सारखा फेकू नको अरे बाकीच्या वादाचा माहित नाही मला इमानदारीचा सांगतो तुमच्या समोर सांगतो त्या नालायकाला म्हटलं वार्ड क्रमांक 4च्या लोकांना विकत घेणारा अजून माहिती आला पैदा झाला नाही बघा आपली लायकी 500,000 रुपयाची करतात काय येणार त्याच्यामध्ये बकऱ्याचं मटण किलोवर येत नाही मग हे लोक तुम्हाला 1000 रुपये देतात आणि 5 वर्ष बदनाम करतात आणि म्हणून ही स्वाभिमानी माणसं स्वतः घाम घालतात स्वतःच खातात सीना ताण के चालणारी औलाद इंदिरानगरची आमच्या सगळ्या वार्ड क्रमांक आणि बहिणीनो ज्या ज्या लोकांचा आमच्या वार्डाबद्दल गैरसमज आहे तो गैरसमज दूर करण्याची आपल्याला संधी आता मिळाली आहे श्याम भाऊच्या माध्यमातून लक्षात घ्या आम्ही असे तुम्हाला सांगतो आमदार खासदार लेडी आम्हाला बघली चड्डी पिवळी होती तुमच्या माहिती ओरिजिनल चड्डी पिवळी होते नुसतं नाव ऐकलं की फक्त एक दाखवा जे लोक बदनामी करायला तर आपल्या वार्डाची आणि ते वार्ड काय त्याला तर आम्ही 500 रुपये विकत घेऊ संधी आली 500 आपलं काही भलं होणार आहे का अरे 24 तास कोण्या जाती धर्माचा माणूस असो हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो स्वतःच शील तर हातावर घेऊन रात्र फिरणार म्हणजे आपला श्याम दादा लक्षात घ्या मी 500,000 घेऊन कदाचित अशा माणसाला पाडण्याचा जर पाप केला तर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही उद्या आपल्या वार्डात एखादा कार्यकर्ता तयार होणार नाही कारण कार्यकर्ता तयार व्हायला 30-40 वर्ष लागतात एका दिवशी कार्यकर्ता तयार होत नाही आणि मग तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे तुम्ही ज्याला मानता त्याची शपथ आहे मला प्रॉमिस करा की सगळेजण
समोर राहून वाडा फिरून श्यामदादा निवडून आणणार ना? 100% आणणार. आता तुमच्या भरोशावर सांगायला 100% श्यामची सीट निघलेली आहे. निघली म्हणून झोपी जाऊ नका बरं. आता काय टेन्शन आहे? सीट निघली, आता काय करायचं? पण आता मी पण सांगतो, परिस्थिती अशी आहे, शेतात धान्य आल्यानंतर आपण हलर नेतो आणि काढतो, आणि मग रास पडलेली असते, ज्वारीची असेल, सोयाबीनची असेल, तुरीची असेल, आणि रास पडली तशीच आपल्या श्यामभाऊची मताची रास पडलेली आहे. बाकी आपल्याला काही करायचं नाही. येणाऱ्या 2 तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत डोळ्यात तेल घालून आपल्याला आपली राज जतन करायची आहे. कारण उंबरखेड शहरात चोराचा सुळसुळाट वाढलेला आहे. त्या राशीला पायलीनं आदलीनं नेण्यासाठी फिरत आहेत ना. आणि म्हणून परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की असा सच्चा माणूस आपल्या नगरपालिकेमधून वाट लावून या माजलेल्या लोकांना एवढं सांगा की आमचा इंदिरा वाघ फक्त इमानदार माणसावर प्रेम करते, पैशावर प्रेम करत नाही. आमचा वाघ जे गोरगरिबाच्या कामा येते त्याच्यासाठीच ते काम करते. एवढा जरी संदेश दिला ना तर या हरामखोराचा गैरसमज दूर होईल. आणि मला माहित आहे एवढ्या मोठ्या प्रमाणे महिला आहेत, तुम्ही एक मत तुमच्या घरचे आहात, पण उद्यापासून प्रत्येकीने दुसरे 5-5 मत करायचे आहेत. जिथे गरज पडली हे सर्व टीम तुमच्या सोबत आहेत. शांत बसू नका. आणि बघा आपला वाघ जर उद्या नगरपालिकेत गेला ना, इमानदारच्या सगळ्याला कायदेशीर घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. 1 नंबरला आपला वाघ येईल. ते येरी सगळ्याची चडी पिवणी करते. आता मी ना प्रत्येक सांग येरी तुम्हाला माहित आहे, मलाच फोडीचा सगळे अधिकार आहे ते. दादा श्यामला सांगा म्हणतात, नाव घेत नाही मी, मला फोन करतात. अशा वाघाला आपण सर्वांनी नगरपालिकेमध्ये वाट लावण्याचं काम करावं अशी एवढी विनंती करतो. आणि एक शेवटचा शेर म्हणतो, तुम्ही सर्वजण म्हणायचे बिकेगा नाही साला म्हणायचं, झुकेगा नाही, बिकेगा नाही, टिकेगा नाही साला म्हणायचं. शेवटचा शेर आबीबी वार्ड में, माझ्या भाषणाचा शेवट, आबीबी वार्ड में श्याम भाऊ का बोलबाला. आबीबी वार्ड क्रमांक 5 में श्याम भाऊ का बोलबाला. श्याम भाऊ ने कभी खोला नहीं झूठ का ताला. ये सच्चा मतदार है, ये सच्चा मतदार है. अरे सच्चाई के वास्ते कटेगा मगर आवाज, कटेगा मगर. अभी भी पूरे वार्ड में श्याम भाऊ का बोलबाला. श्याम भाऊ ने कभी सच्चाई का खोला नहीं ताला. ये सच्चा मतदार है, ये सच्चा मतदार है. सच्चाई के वास्ते कटेगा मगर, कटेगा नहीं साला, कटेगा मगर, कटेगा मगर. पुन्हा निवडून आलेले मी तुम्हाला खरंच वंदन करायसाठी येणार आहोत. आता वंदन करतो बरं. मी सुद्धा एवढं परत एकदा हात जोडतो आणि आजपासून एक गरीब घरचं पोरग, इतिहास नाही, भूगोल नाही, कोणता बाप मोठा नेता नाही, आता सारे सगळे आमदाराचं पोरग, खासदाराचं पोरग, अशा माणसाला मोठं करा. सगळा उंबरखेड शहर तुम्हाला वंदन केल्याशिवाय राहणार नाही. संधी आली, कामाला लागा. धन्यवाद, थँक्यू. जय भीम, जय सर्व महापुरुष.